नमस्कार मित्रांनो, रावणाबद्दल अनेक गैरसमज आहेत. रावणाने सीतेमातेला पळवून नेऊन लंकेत ठेवल्यानंतरही तिच्या मनाविरुद्ध जाऊन तिच्यावर बळजबरी केली नाही. परंतु ह्यामागचे सत्य वेगळे आहे. रावण अतिशय कामुक आणि वासनांध होता आणि त्याने अनेक स्त्रियांना पळवून त्यांना बंदी बनवले होते. तसेच अनेक स्त्रियांच्या मनाविरुद्ध जाऊन बलपूर्वक त्यांच्यावर बळजबरी करून त्यांचा उपभोग केला होता. त्यापैकी एक स्त्री म्हणजे पुंजिकस्थला. पुंजिकस्थला अतिशय सुंदर स्त्री होती. तिला पाहून रावण मुग्ध झाला व तिच्या मनाविरुद्ध जाऊन बलपूर्वक तिच्यावर बळजबरी करून तिचा उपभोग केला. पुंजिकस्थलाने ही कथा जाऊन ब्रह्मदेवांना सांगितली. ब्रह्मदेव अतिशय क्रोधित झाले व त्यांनी रावणाला श्राप दिला. तो श्राप असा होता की ह्यापुढे कोणत्याही स्त्रीच्या मनाविरुद्ध जाऊन बलपूर्वक तिच्यावर बळजबरी करून जर तू तिचा उपभोग करशील तर तुझ्या मस्तकाचे 100 तुकडे होतील. रावण या आणि अशा अनेक शापामुळे बाध्य होता. म्हणूनच त्यांनी सीतेमातेच्या मनाविरुद्ध जाऊन बलपूर्वक तिच्यावर कोणतीही बळजबरी केली नाही. परंतु त्यासाठी त्याचे जे कौतुक होते ते अतिशय चुकीचे आहे.